नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 5th चॅप्टर सुरू करणार आहोत, ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. तर या चॅप्टरमधला 5.1 to 5.5 पर्यंतचा जो सिलेबस आहे तो कमी केलेला आहे, डिलीट केला आहे. तर आपण डायरेक्ट 5.6 सुरू करणार आहोत, मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्होल्युशन. इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती. मात्र ही उत्क्रांती जी आहे, इव्होल्युशन जे आहे, ती आपल्याला आपल्या जीन्स संदर्भात अभ्यासायची आहे. तर आपण काही पार्ट जो आहे तो रिपीट करणार आहोत, थोडं रिव्हिजनमध्ये घेणार आहोत, जे आपल्याला पुढच्या गोष्टी कळायला सोप्या होते. तर आपल्याला माहिती आहे की ह्युमन इन्फॉर्मेशन जी आहे ते या क्रोमोसोम्सच्या फॉर्ममध्ये आपल्या न्यूक्लियसमध्ये सेव्ह केलेली असते. आणि आपण अभ्यासलं की आपल्या ह्युमन बॉडीमध्ये जेवढ्या काही सेल आहेत तर त्या सेलमध्ये आपल्याला या पद्धतीनं क्रोमोसोम पाहायला मिळतात. 46 क्रोमोसोम असतात, याच्यात 23 जोड्या असतात. आणि ह्या क्रोमोसोममध्ये जी इन्फॉर्मेशन असते ती आपल्याला DNA फॉर्ममध्ये पाहायला मिळते. आणि हा जो DNA जो आहे त्याच्यावर ही जी इन्फॉर्मेशन जी आहे ती कोडेड लँग्वेजमध्ये पाहायला मिळते. तर याच्यामध्ये आपण अभ्यासलं की जेव्हा असे 3 कोड एकत्र येतात AGT, तेव्हा एक स्पेसिफिक अमिनो ॲसिड त्यांनी कोड केलेलं असेल, किंवा पुढचं CTA कोणतं तरी स्पेसिफिक अमिनो ॲसिड कोड केलेलं असतं. तर थोडक्यात हे जे जीन्स आहेत ते आपल्याला DNAवर पाहायला मिळतात. आणि जीन्सच्या फॉर्ममध्ये आपण याचं केमिकल नेचर पण पाहिलेलं आहे. तर थोडक्यात ह्या केमिकल फॉर्ममध्ये आपली इन्फॉर्मेशन काय केलेली असते, स्टोअर केलेली असते. तर हे लक्षात ठेवायचं म्हणजे आपल्याला इव्होल्युशन जे आहे ते अभ्यासायला सोपं जाईल. तर इथं डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल इव्होल्युशनमध्ये की ह्युमन आहे, हा मॉडर्न मॅन आहे जो ऑफिसमध्ये कामावर चाललेला आहे. मात्र आपला जो ॲन्सेस्टर आहे तो हा आहे की तो थोडाफार आपल्याला मंकी लाईक किंवा गोरिला लाईक दिसतो. आणि इव्होल्युशन उत्क्रांती होताना हळूहळू बरेचसे मिलियन ऑफ इयर्स केलेले, त्याच्यामध्ये उत्क्रांती झाल्यानंतर हा जो गोरिलासारखा दिसणारा माणूस आहे त्याचं रूपांतर मॉडर्न मॅनमध्ये झालेलं आहे. तर पुढची जी डायग्राममध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर कट दिसेल की याला ड्रायोपायथिकस म्हणतात. आपला सुरुवातीचा जो ॲन्सेस्टर आहे ड्रायोपायथिकस, रामापायथिकस, ॲस्ट्रेलोपायथिकस, मॉडर्न मॅन, या पद्धतीनं काय झालेलं आहे, इव्होल्युशन जे आहे ते झालेलं आहे आणि ते आपल्याला अभ्यासायचं आहे. तर सुरुवातीला डार्विन नावाचा जो सायंटिस्ट आहे त्यानं काही थेरी मांडल्या की त्यानं असं मांडलं की इव्होल्युशन काय झालं, उत्क्रांती का झाली. तर इथं तुम्हाला चित्रामध्ये दिसेल की जिराफ आहे, त्याची मान छोटीशी आहे आणि तो काय करतोय, जमिनीवरचं गवत खातोय. मात्र जसं जसं इव्होल्युशन झालं ग्रास, श्रब, ट्रीज तयार झाले आणि ह्यांची उंची वाढली, प्लॅन्ट्सची हाईट वाढली. आणि ते जे प्लॅन्ट्स आहेत ते खाण्यासाठी हळूहळू काय झालं आहे, एन्व्हायरमेंटमध्ये चेंज झाला आहे. त्यामुळं हा जो जिराफ आहे त्याची मान आपल्याला उंच झालेली दिसते. तर डार्विननं हे थेरी मांडली होती. तर त्याच्यानुसार एन्व्हायरमेंटमुळं ऑर्गॅनिझम जे आहेत त्याच्यामध्ये चेंजेस झालेत असं डार्विननं म्हणलेलं होतं. मात्र त्याच्यानंतर मॉडर्न सिंथेटिक थेरी जी आहे ती मांडली गेली. मात्र ह्या थेरीचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये फक्त एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स लक्षात घेतले गेले नाही आहेत. तर या थेरीनुसार इव्होल्युशन जे आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्टडीजचा उपयोग केलेला आहे की ज्याच्यामध्ये जेनेटिक्स, इकॉलॉजिकल स्टडी, ॲनाटॉमिकल, जॉग्रॉफिकल, पॅलेओंटॉलॉजिकल वेगवेगळ्या स्टडी ज्या आहेत त्यांचा अभ्यास करून त्यातनं एकत्र असं काढलं आहे, सार काढला की नक्की इव्होल्युशन हे जे आहे ते कशामुळं झालेलं आहे. तर याच्यामध्ये जो मेन भर दिलेला आहे मॉडर्न सिंथेटिक थेरी तो आहे म्युटेशन आणि नॅचरल सिलेक्शनवर भर दिलेला आहे. तर वेगवेगळे सायंटिस्ट आहेत त्यांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला सायंटिस्टची नावं दिसतील. 20th सेंचुरीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. झान्स्की, मेयर, त्यानंतर सिम्पसन, हे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी मॉडर्न सिंथेटिक थेरीसाठी त्यांच्या रिसर्च वर्कमधून जे काय त्यांनी शोधलेलं जे काय रिसर्च आहे ते मांडलेलं आहे. फिशर, राईट असे वेगवेगळे सायंटिस्ट आहेत की त्यांनी या मॉडर्न सिंथेटिक थेरीमध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. तर इथं डायग्राममध्ये इव्होल्युशन तुम्हाला थोडक्यात दिसेल. सुरुवातीला तुम्हाला माहिती असेल की समुद्रातले युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झालेत आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हळूहळू मल्टीसेल्युलर होत गेले. त्यानंतर त्याच्यापासून वर्म्स तयार झाले की त्याच्यापासून नंतर फिश किंवा रेप्टाईल्स तयार झाले आणि रेप्टाईल्सपासून हळूहळू जमिनीवर राहणारे वेगवेगळे ॲनिमल्स जे आहेत ते तयार झाले आणि सगळ्यात शेवटी आपल्याला ह्युमन तयार झालेला दिसतो. तर थोडक्यात इव्होल्युशन म्हणजे काय की हळूहळू जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत
त्यांचं रूपांतर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये झालेलं आहे. तर हे जे इव्होल्युशन आहे ते एका ऑर्गॅनिझममध्ये होत नाही, ते पॉप्युलेशनमध्ये होतं. पॉप्युलेशन म्हणजे काय? ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पेसीज विच इंटरब्रीड विथ इच अदर. तर आपण ह्युमन कन्सिडर केले तर ते एका स्पेसीजचे आहेत. जेवढे काही जगामध्ये जेवढे ह्युमन्स आहेत ते होमोसेपियन्सला बिलॉंग करतात आणि त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग पॉसिबल आहे आणि त्यांच्यामध्ये ते नवीन पिल्लांना जन्म घालतात. ह्युमन पॉप्युलेशन, प्लॅन्ट पॉप्युलेशन किंवा एखादा ऑर्गॅनिझम आपण घेतला की लायन असेल, डॉग असेल, त्याचे पॉप्युलेशन, टायगर त्यांचं पॉप्युलेशन आहे की त्यांच्या स्पेसीजमध्ये इंटरब्रीड होतात आणि नवीन पिल्लांना जन्म देतात. तर असं जे पॉप्युलेशन आहे की ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विच इंटरब्रीड विथ इच अदर, दे आर कॉल्ड ॲज अ मेंडेलियन पॉप्युलेशन. तर हे जे मेंडेलियन पॉप्युलेशन आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जेनेटिक इन्फॉर्मेशन जे आहे तर ह्युमन आपण कन्सिडर केले तर त्याच्यामध्ये जेवढे काही पृथ्वीवर जेवढी मनुष्य आहेत वेगवेगळ्या कंट्रीमधले तर त्याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन आपल्याला सारखीच पाहायला मिळते आणि त्याला जीन पूल असं म्हणलं जातं. तर जीन पूलला आपण कसं डिस्क्राईब करणार आहोत? जीन पूल मीन्स द टोटल नंबर ऑफ जीन्स ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल्स इन अ पॉप्युलेशन. तर हे जे जीन पूल जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती चेंज होते तर त्याचं कारण आहे मायग्रेशन. मायग्रेशन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ह्युमन जेव्हा जातो तेव्हा त्याला आपण मायग्रेशन म्हणणार आहे. तर इथं तुम्हाला दिसतं येल्लो जो पार्ट आहे तिथून जर ह्युमन्स ब्ल्यू पार्टमध्ये जर मायग्रेट झाले तर इथल्या ह्युमनमध्ये असणारी जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला इकडे गेलेली दिसते. किंवा तुम्हाला मी मॅप दाखवते. इथं आपल्याला जगाचा मॅप दिसतोय. त्यानंतर इथं तुम्हाला इंडिया दिसतंय बघा. तर इंडियन लोक आपल्याला स्पेसिफिक फीचर्स पाहायला दिसतात, फिजिकल फीचर्स, की आपण इंडियन कसे असतो, काळे सावळे असतो, हायटेड असतो. आणि इथं चायना दिसतंय. चायनामध्ये तुम्हाला येल्लो कलरचं चायना दिसतंय. चायनाचे तुम्हाला फीचर्स काय दिसतात की गोरे असतात, बुटके असतात आणि चेहरा त्यांचा चपटा असतो, नाक चपटा असतं. हे झालं त्यांचं फिजिकल फीचर्स. तर जेव्हा मायग्रेशनवर आहे इंडियामधले लोक जेव्हा इकडं जाणार आहेत, इथल्या पॉप्युलेशन, इथला मेल आहे, इथला फिमेल आहे, त्यांनी मॅरेज केलं, त्यांच्यामध्ये होणारी जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला दोन्हींचं कंबाईन कॅरेक्टर दिसणार आहे आणि त्याला आपण जीन पूल असं म्हणतो. आणि हे जीन पूल जे आहे ते कशामुळे जेनेटिक डाटा जो आहे तो चेंज कशामुळे झाला? मायग्रेशन. चायनामधले इंडियामध्ये आले, इंडियामधले चायनामध्ये गेले तर त्याला आपण मायग्रेशन असं म्हणतो. तर थोडक्यात मायग्रेशनमुळे जेनेटिक पूल जो आहे तो काय होत असतो? चेंज होत असतो. तर आपल्याला अभ्यासायचं की हे जे चेंजेस असतात तर हे कशामुळे होतात? तर ते जीन्समुळे होतात. आणि जीन्स कुठं लोकेटेड असतात? क्रोमोसोमवर लोकेटेड असतात. आणि क्रोमोसोम जे आहेत जीन्स दे आर अरेंज लिनियरली ऑन द क्रोमोसोम. तर तुमच्या डोळ्यापुढं क्रोमोसोमचं स्ट्रक्चर आलं असेल तर क्रोमोसोमवर हे जीन्स लिनियरली अरेंज असतात, ओळीनं अरेंज असतात. अँड दे हॅव अ डेफिनाईट पोझिशन. एक ठराविक पोझिशनला आपल्याला हे जीन्स पाहायला मिळतात. तर मेंडेलच्या म्हणण्यानुसार, अकॉर्डिंग टू मेंडेल, एव्हरी जीन दॅट इन्फ्लुएन्स अ ट्रेट हॅज 2 अलिलीज. तर फॉर एक्झाम्पल आपण ट्रेट घेतलं की हाईट आहे, ह्युमन हाईट आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला 2 अलिलीज पाहायला मिळतात. कॅपिटल टी जीन असेल, डॉमिनंट जीन आहे तर तो पर्सन टॉल असतो. स्मॉल टी जीन असेल तर तो पर्सन डॉर्फ असतो. तर थोडक्यात हे जे हाईट ट्रेट आहे त्याच्यासाठी आपल्याला 2 अलिलीज पाहायला मिळतात. एक आहे कॅपिटल टी आणि एक आहे स्मॉल टी. तर ह्या ज्या अलिलीज आहेत त्या पॉप्युलेशनमध्ये किती नंबरमध्ये आहेत त्याच्यानुसार त्याची काय केली जाते? फ्रिक्वेन्सी काढली जाते. तर ही जी मॉडर्न सिंथेटिक थेअरी जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला 5 कंपोनंट अभ्यासायचे आहेत आणि ते आपण 3 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करतो. तर ते कोणते आहेत बघा? जेनेटिक व्हेरिएशन कॉज ड्यू टू अ व्हेरियस अस्पेक्ट. तर जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे ह्युमन आपण जर कन्सिडर केला तर ह्युमन्समध्ये आपल्याला वेगवेगळे कॅरेक्टर पाहायला मिळतात. कोण उंच आहे, कोण बुटका आहे, कोण गोरा आहे, कोण काळा आहे, कोण हुशार आहे, कोणाचे केस हेअर कर्ली आहेत, कोणाचे स्ट्रेट आहेत.
तर याला आपण व्हॅरिएशन असं म्हणतो. तर हे व्हॅरिएशन कशामुळे होतं? इट इज कॉज ड्यू टू द व्हेरियस अस्पेक्ट. कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे होतं? म्युटेशन, जे आपण आता डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत, रिकॉम्बिनेशन आणि मायग्रेशन. दुसरं जे आपल्याला अभ्यासायचं ते अभ्यासायचं नॅचरल सिलेक्शन. तर नेचर जे आहे, जे फिट आहेत, ज्यांच्यामध्ये चांगले जीन्स आहेत, ज्यांच्यामध्ये नॅचरल एन्व्हायरमेंटला ॲडॅप्ट होण्याचे जीन्स आहेत, त्यांना नेचर काय करत असतं? सिलेक्ट करत असतं आणि ते जगत असतात आणि पुढचे त्यांची मुलं सर्वाईव्ह होत असतात. त्याला आपण नॅचरल सिलेक्शन असं म्हणतो. आणि पुढचं आपल्याला अभ्यासायचं आहे आयसोलेशन, जे आपण डिटेलमध्ये नंतर अभ्यासणार आहोत. तर याच्यामध्ये जेनेटिक व्हॅरिएशन आपल्याला बघायचं आहे. तर जेनेटिक व्हॅरिएशन म्हणजे काय की ह्युमनमध्ये मी तुम्हाला सांगितलं वेगवेगळे कॅरेक्टर पाहायला मिळतात, त्याला आपण व्हॅरिएशन असं म्हणतो. तर हे जेनेटिक व्हॅरिएशन कशामुळे होतं बघा? द चेंज इन जीन अँड जीन फ्रिक्वेन्सी इज नोन ॲज जेनेटिक व्हॅरिएशन. जेनेटिक व्हॅरिएशन्स आर कॉज बाय फॉलोइंग फॅक्टर्स. तर ह्या गोष्टींच्यामुळं जेनेटिक व्हॅरिएशन जे आहे ते होत असतं. तर आपल्याला त्या ज्या गोष्टी आहेत जेनेटिक व्हॅरिएशन ज्याच्यामुळं होतं ते आपल्याला अभ्यासाचे. आपलं पेज सरकला, आपण जरा ॲडजस्ट करूया. तर याच्यामध्ये बघा जेनेटिक व्हॅरिएशन जे आहे इट इज कॉज बाय द जीन म्युटेशन. तर म्युटेशन हा शब्द तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असताल. तर म्युटेशन म्हणजे काय? सडन परमनंट हेरिटेबल चेंज इज कॉल्ड म्युटेशन. तर आपला जो काय जीन आहे, जो काय आपला DNA आहे, त्याच्यामध्ये सडन अचानक चेंज झाला आणि तो चेंज कसा आहे? परमनंट आहे, हेरिटेबल आहे. म्हणजे तो चेंज पुढच्या जनरेशनमध्ये जर जात असेल तर त्याला आपण म्युटेशन असं म्हणतो. तर हे म्युटेशन जे आहे ते वेगवेगळ्या गोष्टींच्यामुळे होत असतं की जर आपल्या सेल केमिकलला ट्रीट केल्या किंवा एक्सरेला एक्सपोज झाल्या, UV रेडिएशनला जर एक्सपोज झाल्या, आपला DNA त्याला एक्सपोज झाला तर आपल्या DNAमधले जेनेटिक इन्फॉर्मेशन चेंज होते आणि त्याला आपण म्युटेशन असं म्हणतो. आणि हा जर चेंज पुढच्या जनरेशनमध्ये जात असेल, हा चेंज जर परमनंट असेल तर त्याला आपण म्युटेशन असं म्हणतो. तर हा म्युटेशन म्हणजे जो होणारा बदल आहे तो जीनमध्ये होऊ शकतो. जीन म्हणजे काय? आपला जो DNA आहे त्याच्यावर जी कोडेड इन्फॉर्मेशन आहे ती जर चेंज झाली तर त्याला आपण म्युटेशन असं म्हणतो. किंवा दुसरं जे आहे इन द क्रोमोसोम. तर आपला जो क्रोमोसोम आहे त्याच्यामध्ये जर काही बदल झाले किंवा क्रोमोसोम नंबर जो आहे, आपल्याला माहिती आहे की ह्युमन क्रोमोसोम नंबर काय 46 आहे. तर त्याच्यामध्ये अजून ॲडिशनल एखादा क्रोमोसोम आला किंवा एखादा क्रोमोसोम जर कमी झाला तर आपल्यामध्ये काय होणार आहे? म्युटेशन होणार आहे. आपल्या बॉडी फीचर्समध्ये चेंजेस दिसणार आहे आणि त्याला आपण म्युटेशन असं म्हणतो. तर म्युटेशन दॅट ऑकर्स विदिन द सिंगल जीन. जेव्हा फक्त जीन चेंज होतो, छोटासा जीनचा पार्ट जेव्हा चेंज होतो, इट इज कॉल्ड ॲज अ पॉइंट म्युटेशन और जीन म्युटेशन. तर याच्यामध्ये फक्त आपले जे 33,000 जीन्स आहेत आपल्या क्रोमोसोममधले, त्यातलं एकच जीन चेंज झाला आहे तर त्याला आपण पॉइंट म्युटेशन असं म्हणणार आहे. दिस लीड्स टू द चेंज इन फिनोटाईप ऑफ ऑर्गॅनिझम. आणि जर ह्या पॉइंट म्युटेशनमुळे जर त्या ऑर्गॅनिझमचा फिनोटाईप जर चेंज होणार असेल देन इट इज कॉल्ड ॲज अ व्हॅरिएशन. तर आपल्याला त्या ऑर्गॅनिझममध्ये वेगळं काहीतरी कॅरेक्टर दिसतं आणि त्याला आपण व्हॅरिएशन असं म्हणतो. त्यानंतर आपल्याला सेकंड पॉईंट अभ्यासायचा आहे, तो आहे जेनेटिक रिकॉम्बिनेशन. तर आपण इथं अभ्यासतो की बदल का होतात, आपल्या जीन्समध्ये बदल का होतात. तर याच्यामध्ये बघा जेनेटिक रिकॉम्बिनेशन. तर याच्या आधी आपण रिप्रोडक्शन इन ह्युमन्स अभ्यासलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण अभ्यासलं होतं की ह्युमन मेल प्रोड्युसेस द स्पर्म अँड फिमेल प्रोड्युसेस द ओव्हा. आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होतं? पॅटर्नल आणि मॅटर्नल कॅरेक्टर्स एकत्र येतात आणि जे होणारं नेक्स्ट जनरेशन आहे, नेक्स्ट जे ऑफस्प्रिंग आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेगळे कॅरेक्टर पाहायला मिळतात. किंवा आपण पाहत असतो की आपल्यामध्ये आई आणि वडील यांचे थोडे थोडे कॅरेक्टर दिसत असतात, रिकॉम्बिनेशन दिसत असतं की ज्याला आपण जेनेटिक रिकॉम्बिनेशन असं म्हणणार आहे. इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन exchange of genetic material occurs between non-sister chromatids of homologous chromosome.
तर गॅमेट फॉर्मेशन होताना बघा, मिओसिस डिव्हिजन होताना हे जे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे आपल्यामध्ये जे क्रोमोसोम अर्धे 23 क्रोमोसोम आईकडून आलेले आहेत आणि 23 क्रोमोसोम वडिलांच्याकडून आलेले आहेत, त्याच्यामध्ये होमोलोगस क्रोमोसोम पेअरिंग फॉर्म करत असतात. आणि याच्यामध्ये हे जे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत त्याच्यामध्ये जेव्हा जेनेटिक इन्फॉर्मेशनची देवाणघेवाण होते तेव्हा जेनेटिक रिकॉम्बिनेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि याला क्रॉसिंग ओव्हर असं म्हणतात. इट प्रोड्युसेस न्यू जेनेटिक कॉम्बिनेशन which result in variation. Fertilization between the opposite mating gametes leads to a various recombinations resulting into a phenotypic variations causing change in frequencies of alleles. तर मॅटर्नल आणि पॅटर्नल कॅरेक्टर्स एकत्र आल्यानंतर आपल्याला अलिलीजच्या फ्रिक्वेन्सी ज्या आहेत त्या चेंज झालेल्या दिसतात. पुढचं आपल्याला मॉडर्न सिंथेटिक थेअरी जे आहे त्याचा थर्ड पॉईंट पाहायचा आहे, जीन फ्लो. तर फ्लो आपल्याला शब्द माहिती आहे की वॉटर फ्लो म्हणतो की वॉटर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं. तसंच जीन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात का, तर ते बघा कसे जातात. जीन फ्लो इज अ मुवमेंट ऑफ जीन्स इनटू और आउट ऑफ पॉप्युलेशन. तर इंडियाची आहे, इंडियाच्या मधल्या असणाऱ्या लोकांचा एक ठराविक जेनेटिक मेकअप आहे. त्याच्या शेजारी चायना आहे, त्यांच्या एक ठराविक मेकअप आहे. जेव्हा इंडियामधले लोक चायनामध्ये राहायला जाणार आहेत तेव्हा काय होणार आहे, जीन फ्लो होणार आहेत. की आपल्याला माहिती की आपल्याकडचे डॉक्टर इंजिनियर काय होतात, सगळे कुठं जातात, UK अमेरिकेला जातात, US ला जातात, म्हणजे थोडक्यात तिथं जातात, सेटल होतात. तर आपला जीन फ्लो काय झालेला आहे, दुसऱ्या कंट्रीमध्ये झालेला आहे. जीन मुवमेंट मे बी इन द फॉर्म ऑफ मायग्रेशन. तर हे कशामुळे होतं, मायग्रेशन. लोक एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये जातात, तिथं सेटल होतात, तिथल्या पॉप्युलेशनबरोबर मॅरेज करतात आणि त्यांना ऑफस्प्रिंग होतात. फॉर्म ऑफ मायग्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम और प्लांट्समध्ये बघा गॅमेट्स डिस्पर्सल ऑफ पोलन. तर प्लांट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पोलन ग्रेन्स एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातात आणि त्याच्यामुळे जीन फ्लो होतो. और सेगमेंट ऑफ DNA ट्रान्सफॉर्मेशन आपण पुढं अभ्यासणार आहोत. DNAचा सेगमेंट जो आहे त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. जीन फ्लो ऑल्सो अल्टर्स जीन फ्रिक्वेन्सी कॉजिंग इव्होल्युशनरी चेंजेस. तर हा जो जीन फ्लो आहे त्याच्यामुळे आपल्याला इव्होल्युशनरी उत्क्रांतीसाठी असणारे चेंजेस जे आहेत ते पाहायला मिळतात. सेकंड पॉईंट आपल्याला अभ्यासायचा आहे तो आहे नेक्स्ट पॉईंट अभ्यासायचा आहे तो आहे जेनेटिक ड्रिफ्ट. तर ड्रिफ्ट म्हणजे काय बघा, तर याच्यामध्ये जेनेटिक ड्रिफ्ट कशामुळे होतो की तुम्हाला एक एक्झाम्पल देते की तर तुम्हाला दिसेल की नॅचरल डिझास्टर्स लाईक अर्थक्वेक, फ्लड किंवा फायर. असं इमॅजिन करा की चायनामध्ये तुम्ही आत्ता ऐकलं होतं की फ्लड आला होता आणि फ्लड आल्यामुळं काय झालं, खूप सारे लोक त्याच्यामध्ये मारले गेले. आणि समजा आपण म्हणलं की चायनामध्ये जे लोक मारले गेले त्यांना एक ठराविक डिसीज होता. कोणता डिसीज होता, फॉर एक्झाम्पल हिमोफिलिया. आपण अभ्यासलेलं आहे. हिमोफिलियामध्ये काय होतं की ब्लड लवकर क्लॉट होत नाही. तर चायनामध्ये फ्लड आला आहे आणि त्याच्यामध्ये हिमोफिलिया असणारे लोक जे आहेत ते मारले गेले. तर 10,000मध्ये 1,000 लोक होते की ज्यांना हिमोफिलिया होतं आणि ते 1,000 लोक मारले गेले. तर जे काही राहिलेले लोक आहेत 5,000 लोक राहिले तर त्याच्यामध्ये कोणालाही हिमोफिलिया नसणार आहे. तर याला आपण जेनेटिक ड्रिफ्ट असं म्हणतो. सो जेनेटिक ड्रिफ्ट इज एनी रँडम फ्लक्च्युएशन इन अलिली फ्रिक्वेन्सी. म्हणजे डायरेक्ट तो हिमोफिलिया जीन काय झाला आहे, नाहीसा झाला आहे, फ्लक्च्युएट झाला आहे. ऑकरिंग इन नॅचरल पॉप्युलेशन बाय प्युअर चान्स इज कॉल्ड जेनेटिक ड्रिफ्ट. तर हे कशामुळे होऊ शकतं, when the size of population is severely reduced due to natural disasters like earthquake. कुठं तर अचानक अर्थक्वेक आला आणि तिथलं पॉप्युलेशन कमी झालं आणि काही जीन्स त्याच्यामधले संपू शकतात. किंवा फ्लड आला आहे, फायर, आग लागली खूप मोठी, तर आपल्याला याच्यामध्ये जेनेटिक ड्रिफ्ट पाहायला मिळतं. सो इट कॉजेस द इलिमिनेशन ऑफ पर्टिक्युलर alleles फ्रॉम अ पॉप्युलेशन. Smaller population have greater chances for genetic drift.
जर एखादी कंट्री छोटी आहे आणि ती जी कंट्री आहे की फॉर एक्झाम्पल आपण थायलंड पाहिलं की छोटीशी कंट्री आहे, बँकॉक छोटीशी कंट्री आहे, त्याच्यामध्ये जसं काय अर्थक्वेक आला आणि त्याच्यामध्ये एक ठराविक जीन्स असणारे लोक जर निघून गेले तर आपल्याला ते जीन्स कमी झालेले दिसते, जीन्सची फ्रिक्वेन्सी कमी झालेली दिसेल. सो जेनेटिक ड्रिफ्ट इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर इव्होल्युशनरी चेंजेस. तर याच्यामुळं उत्क्रांती जी आहे ती आपल्याला झालेली दिसते. पुढचं आपल्याला अभ्यासायचं आहे क्रोमोसोमल ॲब्रेशन्स.